कसली भारी दिसते ना. कोणी म्हणेल का की ही मँगो कुल्फी तुम्ही घरी बनवली आहे आणि तेही घरी अवेलेबल असलेल्या साहित्यात आणि तेही कमीत कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज बघा आपण इथे जबरदस्त अशी माझी फेवरेट मँगो कुल्फी आणि अगदी एक नंबर लागते चवीला. चला तर मग त्यासाठी बघा मी इथे अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला निम्म होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. इथे मी गॅस हाय फ्लेमवर ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने दूध आपल्याला हलवत हलवत छान उकळून आणि निम्मी क्वांटिटी होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. आणि उकळत असताना आपल्याला बाजूला जी साय लागते ती खरवडून या दुधामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून दूध घट्ट व्हायला मदत होते आणि लवकर आपलं दूध घट्ट होतं. एक नंबर लागते ही मँगो कुल्फी. आणि या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही एकदा तरी ही मँगो कुल्फी करून खायलाच हवी. बघा आता या पद्धतीनं छान दुधाला जी बाजूला साय लागते आहे ती आपण पळीने खरवडून दुधामध्ये मिक्स करत अशा पद्धतीने दूध आपलं निम्म्या क्वांटिटी एवढं झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये गरजेप्रमाणे तुम्हाला ज्या पद्धतीने गोड हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही साखर कमी जास्त प्रमाणात करू शकता. आता मी इथे जो आंबा वापरला आहे तो अतिशय गोड आहे, हापूस आंबा आहे आणि त्यामुळे मी इथे 2च चमचे साखर घातलेले आहे. आता साखर आपली मेल्ट करून घेतली आपण आणि दूध थंड करायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण या आंब्याचा गर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आंबा छान त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. मी इथे हापूस आंबा वापरलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल आंबा असेल तो तुम्ही घेतला तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला या आंब्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत, फोडी करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये याचा पल्प करणं इझी होईल आणि आपल्याला या आंब्याचा छान गर काढून याची प्युरी करून घ्यायची आहे. आता अर्धा लिटर दुधासाठी साधारणपणे मी इथे 2 हापूस आंबा वापरलेला आहे. आता याचे आपल्याला छान प्युरी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान मिक्सरमधून त्याची प्युरी केल्यानंतर जे आपण दूध थंड करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला तो आंब्याचा पल्प ॲड करून घ्यायचा आहे आणि छान एकसंध करून घ्यायचं आहे. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने रंग बघू शकता तुम्ही किती अप्रतिम आला आहे आणि त्याचबरोबर कन्सिस्टन्सीही एकदम परफेक्ट झाली आहे. टेक्स्चरही एकदम भारी आलं आहे. आता तुम्हाला जर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्सचे छोटे छोटे तुकडे करून याच्यामध्ये ॲड करू शकता. मला ही बेसिक अगदी साधी मँगो कुल्फी आवडते म्हणून मी एकदम बेसिकच ही मँगो कुल्फी तयार केली आहे. आता हे सगळं थंड झाल्यानंतर आपल्याला या कुल्फी मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे. साधारण अर्धा लिटर दुधामध्ये इथे 3 कुल्फी माझ्या कुल्फी मोल्ड भरून झालेले आहेत आणि साधारण एका कुल्फीचं जे काय बॅटर आहे ते राहिलेलं आहे. आता बघा त्यानंतर याच्यावर आपल्याला असं फॉईल पेपर लावून घ्यायचं आहे. सगळ्या मोल्डवर मी फॉईल पेपर लावून घेते आणि छोटासा कट देऊन घ्यायचा सुरीने आणि त्यानंतर आपल्याला जी आपली आईस्क्रीमची स्टिक असते ती स्टिक याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे. सेम याच पद्धतीने बाकीच्याही कुल्फी मी छान पॅक करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ही ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. आता बाकीचं जे राहिलं होतं ते मी एका अशा पद्धतीनं कुल्हडमध्ये घालून घेतलं आणि त्यालाही आपल्याला वरून फॉईल पेपर लावून ते सुद्धा आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. ही कुल्फी साधारण 8 ते 9 तास तुम्ही फ्रीजरमध्ये फ्रीज करून घ्या आणि तुम्हाला मी नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही कुल्फी बघूया. एक नंबर तयार होते. साधारणपणे ओव्हरनाईट याला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपली कुल्फी छान तयार झाली आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला याला डिमोल्ड करून घ्यायचे आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये एका ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्या आणि त्यामध्ये याला अगदी काही सेकंदांसाठी अशा पद्धतीने डीप करून घ्या, जेणेकरून आपल्याला ही कुल्फी इझिली निघेल. आता किंवा दोन्ही हातांनी असं थोडंसं जर तुम्ही त्याला शेक करून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम इझिली ही कुल्फी निघते आणि किती अप्रतिम आणि क्रीमी ही छान मँगो कुल्फी तयार झाली आहे. याच पद्धतीने आपण बाकीच्या ज्या कुल्फी आहेत त्यासुद्धा अशाच पद्धतीने काढून घेऊ. एक नंबर झाल्या होत्या. अगदी इझिली या कुल्फी या मोल्डमधून बाहेर आल्या आणि अशा पद्धतीने इथे आपल्या जबरदस्त अशा मँगो कुल्फी खाण्यासाठी तयार आहेत.
थोडेसे पिस्ताचे छोटे छोटे पीस करून छोटे छोटे काप करून तुम्ही याच्यावर घालू शकता गार्निशिंगसाठी, जेणेकरून ते अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतील. आणि अशा पद्धतीने इथे बघा तुम्ही मँगो कुल्फी खाण्यासाठी एकदम रेडी आहे. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही मँगो कुल्फी इथे पाहिलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा. तुम्हाला जर ही झटपट तयार होणारी फक्त 2 साहित्यात तयार केलेली मँगो कुल्फी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन आपल्या या छान अशा जबरदस्त मँगो कुल्फीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. थँक्यू.